नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 9वीचा इतिहास विषयाचा धडा दुसरा भारत 1960 नंतरच्या घडामोडी याचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या 9वीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात यावर्षी आपण जो इतिहास अभ्यासणार आहोत त्या इतिहासामध्ये प्रामुख्याने स्वातंत्र्यानंतर तागायत असं म्हणण्यापेक्षा 1960 ते 2000 या 40 वर्षाचा आपल्याला प्रामुख्याने अभ्यास करायचा. पण केवळ एवढाच अभ्यास आवश्यक आहे असं नाही. हा अभ्यास करताना आपल्याला स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947ला मिळालं आणि 26 जानेवारी 1950ला आपण घटनेनुसार राज्यकारभार करायला सुरुवात केली. आणि मग साहजिकच तेव्हापासून तर आज तागायत म्हणजे 2000 नंतर सुद्धा तोपर्यंतच्या कालखंडात भारताने विविध क्षेत्रात कशा प्रकारे प्रगती केली, कोणकोणते उपक्रम राबवले, कोणकोणत्या योजना राबवल्या, कोणती ध्येय धोरणं राबवली, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला या पाठात सोबतच या पाठ्यपुस्तकात सुद्धा या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करायचा. या पाठामध्ये आपण प्रामुख्याने काय बघणार आहोत तर स्वातंत्र्यानंतर 2000 सालापर्यंत जे पंतप्रधान होऊन गेले त्यांच्याबद्दलची माहिती, त्यांची कारकीर्द, त्यांनी राबवलेल्या योजना, उपक्रम, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला क्रमाने अभ्यास करायचा. विद्यार्थी मित्रांनो, हा सर्व अभ्यास करताना आपला देश, त्याची संस्कृती, या सगळ्याची आपल्याला दखल घेणं अत्यंत आवश्यक. व त्यामध्ये आपल्याकडे विविध भाषा, विविध धर्म, विविध जाती, अशी विविध प्रकारची विविधता आहे. आणि अशा या विविधतेत सुद्धा आपण एकता कशी निर्माण करू शकतो याचा प्रामुख्याने विचार या पाठात केल्याचं आपल्या लक्षात येतात. त्यानंतर स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडात आपल्यासमोर काही अति भीषण असे प्रश्न होते. कारण आपला प्रदीर्घ कालखंड हा पारतंत्र्यात किंवा गुलामीत गेलेला आहे. म्हणजे केवळ 150 वर्ष इंग्रजांनी राज्य केलं हा एक जरी कितीही महत्त्वाचा मुद्दा असेल तरी सुद्धा त्याच्या आधी सुद्धा जी काही आपल्या देशावर इसवी सन 900 किंवा इसवी सन 1000 पासून निश्चितपणे परकीय आक्रमण होत राहिली आणि या प्रत्येक परकीय आक्रमकाने या देशाला विविध प्रकारे लुटण्याचा प्रयत्न केला. याचा परमोच्च बिंदू इंग्रजांनी गाठला आणि इंग्रजांनी 150 वर्षात या देशाला विविध प्रकारे कंगाल करण्याचा एक धोसा लावला होता. तर ते खूप चांगल्या प्रकारे यशस्वी झाले, पण आपलं मात्र फार मोठं नुकसान झालं. आणि स्वातंत्र्यानंतर आपल्यासमोर हा एक मोठा प्रश्न उभा राहिला होता की आपण कशा प्रकारे आर्थिक सुधारणा करायची, समाजामध्ये कशा प्रकारे आर्थिक समता निर्माण करणं, हा एक आपल्यासमोर असलेला खूप मोठा त्यावेळेचा प्रश्न होता. त्यासाठी आपण नियोजन आयोगाची स्थापना केली, पंचवार्षिक योजना राबवल्या आणि पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून आपण ठराविक कालखंडेसाठी निश्चित असे उपक्रम हाती घेतले. म्हणजे 1950 पासून 5 वर्षासाठी आपण निश्चित अशा विशिष्ट योजनांवर किंवा उपक्रमांवर काम केलं आणि मग त्या 5 वर्षात ते उपक्रम मार्गी लावणं हे आपलं उद्दिष्ट ठरलं. आणि मग या माध्यमातून आपण उद्योगधंदे आणि त्यानंतर आपण आधुनिकीकरणाचा स्वीकार करत पुढे जाण्याचा प्रयत्न केला आणि या माध्यमातून स्वावलंबी होण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर नियोजनावर
आधारित किंवा नियोजनाद्वारे सामाजिक न्यायावर आधारलेली अशी अर्थव्यवस्था आपण निर्माण करायचा प्रयत्न केला. आणि अशा या नियोजन हा जो काही नियोजन आयोगाचा कार्यभाग आहे किंवा हा जो काही नियोजन आयोग आहे याचे अध्यक्ष होते, पहिले अध्यक्ष आपले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू होते. आणि त्यांच्याच कार्यशैलीने पंचवार्षिक योजनेच्या माध्यमातून आपण आज तागायत खूप चांगली प्रगती केल्याचं आपल्या लक्षात येतं. त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, आपण अशा या खंडप्राय देशामध्ये, आपला देश खंडप्राय, प्रचंड लोकसंख्या, जगात क्रमांक 2ची लोकसंख्या आपल्या देशात आणि आकाराने सुद्धा आपण जगात 7व्या क्रमांकाला आहोत. आणि मग अशा या खंडप्राय देशामध्ये निवडणुका घेणं हे सुद्धा फार अवघड आणि कठीण काम होतं. आपण निवडणुकीचे किंवा राज्यशास्त्रामध्ये या सगळ्या गोष्टी बघणारच आहोत की या देशात निवडणूक आयोगाला काय करावं लागलं होतं. पण एक अत्यंत कठीण आव्हान आपण निवडणुकीचं पार पडलं आणि या देशात लोकशाहीची पाळंमुळं आज अगदी खोलवर रुजलेली आपल्याला बघाव्याच मिळतात. आणि या सगळ्या गोष्टींमागे साहजिकच ज्या स्वातंत्र्य चळवळी आपल्याकडे झाल्यात आणि त्यातून जी मूल्ये आपल्याला मिळाली त्या मूल्यांवर आस्थागत आपण जे काम केलं आहे तर हीच मूल्ये त्यासाठी आपल्याला प्रामुख्याने कारणीभूत ठरल्याचं आपल्या लक्षात येतं. विद्यार्थी मित्रांनो, 26 जानेवारी 1950ला आपण सार्वभौम झालो. आता सार्वभौम म्हणजे काय, तर असं राज्य, सार्वभौम म्हणजे काय, असं राज्य की जे राज्य स्वतःचे सर्व निर्णय स्वतः घेते. म्हणजेच काय की त्या राज्याला आपले कोणतेही निर्णय घेताना कोणत्याही प्रकारच्या परकीय दबावाला बळी पडावं लागत नाही. किंबहुना आपले मग देशीय किंवा आंतरदेशीय व्यापार असेल किंवा वार्षिक नियोजन असेल, आर्थिक नियोजन असेल, ह्या सगळ्या प्रकारचे निर्णय घेताना कोणत्याही प्रकारच्या परकीय सत्तेचा दबाव त्या राष्ट्रावर नसतो. अशा राष्ट्राला सार्वभौम म्हणतात. आणि आपण 26 जानेवारी 1950 पासून सार्वभौमतेचा स्वीकार केला आहे. म्हणजे आपण सार्वभौम आहे, शासन सार्वभौम आहे आणि जनतासुद्धा या ठिकाणी सार्वभौम आहे. आणि अशा प्रकारे आपण सार्वभौम देशाचा, सार्वभौम व्यवस्थेचा स्वीकार केला आहे. आणि म्हणून आपलं राष्ट्र एक सार्वभौम राष्ट्र आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण क्रमशः आपले जे पंतप्रधान आहेत त्यांचा अभ्यास करूया. सगळ्यात प्रथमतः पहिले पंतप्रधान आपले पंडित जवाहरलाल नेहरू. 1947 पासून ते या देशाचे पंतप्रधान होते. नंतर 15 ऑगस्ट 1947 पासून ते या देशाचे पंतप्रधान होते. आणि 26 जानेवारी 1950 पासून संविधानाप्रमाणे त्यांनी पंतप्रधान पदाची सूत्रे हाती घेतली. आणि जवळजवळ 1964 पर्यंत ते पंतप्रधान पदावर होते. 1964ला त्यांचं निधन झालं आणि त्यांचा कार्यकाल संपला. पण त्यांच्या कालखंडात आपण खूप मौलिक अशा योजना राबवल्या. त्यांची दृष्टी फार विशाल होती आणि त्या अनुषंगाने त्यांचे ध्येय धोरणे सुद्धा तेवढीच महत्त्वाची ठरली आपल्यासाठी. त्यांच्या कालखंडात प्रामुख्याने गोवा मुक्तीसंग्राम, मग गोवा, दीव, दमण यांचं विलिनीकरण भारतात झालं. त्यानंतर 1962ला दुर्दैवाने चीनने भारतावर आक्रमण केलं आणि आपला पराभव केला. ही जी घटना घडली आहे ही खऱ्या अर्थाने मॅकमोहन रेषेसंदर्भात आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, इथं मॅकमोहन रेषा म्हणजे काय तुम्हाला माहिती असणं फार आवश्यक. काय मॅकमोहन रेषा, तर भारत आणि चीन यांच्यातली सीमारेषा आहे. साधारणतः भूतानच्या पूर्वेकडे तवांग नावाचा प्रदेश आहे. त्या तवांगपासून म्यानमारच्या सीमेवर वॉलांग नावाचा एक
प्रदेश आहे तिथपर्यंत ही सीमारेषा आहे आणि भारत आणि चीन यांच्यामध्ये ही एक सीमारेषा म्हणून मानली जाते. यासाठी त्यावेळेस ब्रिटिश अधिकारी जे होते, म्हणजे ही घटना आहे ती 1913-14ची घटना आहे आणि त्यावेळेस सिमला या ठिकाणी काही तिबेटी नेते, चीनी नेते आणि ब्रिटिश प्रतिनिधी यांची एक सभा झाली आणि त्या सभेमध्ये सर आर्थर हेनरी मॅकमोहन या ब्रिटिश अधिकाऱ्याने या सीमारेषेबद्दल वक्तव्य केलं आणि तेव्हापासून ही सीमारेषा निश्चित झालेली होती. त्यावेळेस त्याला म्यानमार, भूतान, चीन यांनी मान्यता दिली होती. पण नंतर मात्र चीनने ही सीमारेषा मान्य करण्यास नकार दिला. हा सीमावाद पुढे चिघळत गेला आणि शेवटी 1962ला चीनने भारतावर आक्रमण केलं. त्या युद्धात आपला पराभव झाला आणि बराच मोठा प्रदेश आजही आपला चीनच्या ताब्यात आहे. तर असा या संघर्ष 1962ला झाला. त्यावेळेस आपले पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू. तर आत्ताच आपण बघितलं आपण की आपण फार आर्थिकदृष्ट्या कमकुवत झालो होतो, कारण ब्रिटिशांनी विविध प्रकारे या देशाचं खच्चीकरण केलं होतं. मग आर्थिकदृष्ट्या केलंच होतं, सामाजिकदृष्ट्या केलेलं होतं, राजकीयदृष्ट्या केलं होतं आणि या सगळ्यातून बाहेर पडणं अत्यंत आवश्यक होतं. आणि आपण आर्थिकदृष्ट्या बाहेर पडण्यासाठी नियोजन आयोगाची स्थापना केली होती आणि मग या भारतीय नियोजन मंडळाचे पहिले अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. त्यानंतर पुढचा मुद्दा नेहरूंनी केलेला प्रामुख्याने सांगता येईल तो म्हणजे भारताचं परराष्ट्र धोरण त्यांनी ठरवलं. आणि मग या परराष्ट्र धोरणाचा विचार करताना आपल्याला असं लक्षात येतं की त्यांना भारतीय परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार असं म्हणतात. मग का म्हणतात शिल्पकार? तर त्यांनी जी परराष्ट्र धोरणासंदर्भात तत्त्व बाळगली आणि त्या सगळ्या तत्वांचाच परिणाम म्हणून आज जगभरात भारताचा मान किंवा सन्मान आपल्याला बघावयास मिळतो. विद्यार्थी मित्रांनो, दुसरे आपले पंतप्रधान होते लाल बहादूर शास्त्री. त्यांच्याबद्दल असं म्हटलं जातं की त्यांची उंची फार कमी होती पण त्यांची कीर्ती फार अफाट होती, म्हणून त्यांच्याबद्दल म्हणायचे की मूर्ती लहान कीर्ती महान. त्यांनी एक सुंदर मंत्र किंवा संदेश भारतीयांना दिला होता. तो मंत्र किंवा संदेश आहे जय जवान जय किसान. कारण जवाना इतकंच देशातला किसान हा सुद्धा महत्त्वाचा आहे हे त्यांनी म्हणण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या कालखंडात एक अतिशय महत्त्वाची घटना, मग त्यांचा कालखंड किती आहे तर 1964ला ते पंतप्रधान पदावर आले आणि 1966ला त्यांचा कालखंड संपला. साधारणतः 18 महिने ते पंतप्रधान पदावर होते. पण या 18 महिन्यात सुद्धा या 18 महिन्याच्या कालखंडात 1965मध्ये पाकिस्तानने आक्रमण केलं. कारण नुकतंच चीनचं आक्रमण होऊन गेलं होतं आणि चीनने भारताचा काही प्रांत जिंकलेला होता. त्यामुळे पाकिस्तानलाही असं वाटलं की आपणही भारताला पराभूत करू शकू आणि भारताचा काही प्रांत प्रदेश जिंकता आला तर बरं होईल किंवा चांगलं होईल असं त्यांना वाटलं आणि मग त्यांनी भारतावर आक्रमण केलं. पण 1965ला लालबहादूर शास्त्री यांच्या कणखर नेतृत्वाने त्यांना जी चपराक दिली, थेट भारतीय सैन्य पाकिस्तानची त्यावेळची राजधानी रावळपिंडी इथपर्यंत जाऊन पोचलं होतं. त्यानंतर आंतरराष्ट्रीय हा विचारात घेता त्यावेळच्या सोव्हिएत रशियाने यात मध्यस्थी केली आणि ताश्कंद करार घडून आला. ताश्कंद या ठिकाणी पाकिस्तानचे पंतप्रधान आणि भारताचे पंतप्रधान यांची बैठक झाली आणि ताश्कंद करार झाला युद्धानंतर. आणि दुर्दैवाने या तहाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी लालबहादूर शास्त्री यांचं ताश्कंद या ठिकाणी निधन झालं. आणि मग त्यानंतर प्रामुख्याने पुढचे आपले पंतप्रधान होते ते म्हणजे इंदिरा गांधी. इंदिरा गांधी या
जवाहरलाल नेहरू यांच्या कन्या यांचा जो कालखंड आहे हा सुद्धा नेहरूंसारखाच प्रदीर्घ असल्याचं आपल्या लक्षात येतं. 1966ला त्या पंतप्रधान पदावर आल्यात आणि 1977 पर्यंत म्हणजे 10 वर्ष होतेच, आणि त्याही नंतर 1980 पासून तर 84 पर्यंत त्या पंतप्रधान पदावर विराजमान होत्या. आणि असा प्रदीर्घ कालखंड त्यांच्याजवळ असल्या कारणाने त्यांनी सुद्धा त्या योजना किंवा जे नियोजन केलं ते सुद्धा देशासाठी फारच प्रेरणादायी किंवा योग्य असं ठरलं असं आपण म्हणू शकतो. यांच्या कालखंडात सुद्धा भारत पाकिस्तान यांच्यामध्ये एक युद्ध झालं. 1971चं युद्ध खऱ्या अर्थाने हे युद्ध भारत आणि पाकिस्तान असं म्हणण्यापेक्षा याचं कारण वेगळंच होतं. काय कारण होतं तर पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान या दोघांमध्ये राजकीय संघर्ष चालू होता. कारण पश्चिम पाकिस्तान पूर्व पाकिस्तानची विविध प्रकारे पिळवणूक करत होता, राजकीयदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या. आणि पूर्व पाकिस्तानातील जनता आपल्या मूलभूत अधिकारांपासून वंचित राहत होती. त्या संदर्भात पूर्व पाकिस्तानच्या लोकांनी आंदोलनं करायला सुरुवात केली आणि त्यावेळच्या त्यांच्या आंदोलकांचं नेतृत्व ज्यांनी केलं होतं ते होते शेख मुजीबुर रहमान. आणि एकूण पश्चिम पाकिस्तानने पूर्व पाकिस्तानसाठी राबवलेलं धोरण आणि पूर्व पाकिस्तानामध्ये झालेली आंदोलने या सगळ्याचा परिपाक काय झाला तर त्या ठिकाणून मोठ्या प्रमाणात निर्वासित भारतात येऊ लागले. आणि मग नाईलाजास्तव भारताला या प्रश्नात हस्तक्षेप करणं भाग पडलं. आणि मग भारताने हस्तक्षेप केल्यामुळे साहजिकच भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झालं. आणि या युद्धाचा परिणाम म्हणून पूर्व पाकिस्तान स्वतंत्र झाला आणि आज त्याचं नाव बांगलादेश म्हणून आपण पाहत आहोत. पूर्व पाकिस्तानमध्ये जे आंदोलन झालं त्याला बांगलादेश मुक्ती वाहिनी असं म्हटलं जातं. आणि अशा प्रकारे हा बांगलादेश स्वतंत्र होण्याची गोष्ट इंदिराजींच्या कालखंडात झाली. आणि इंदिराजींनी पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान अशा 2 पाकिस्तानची निर्मिती केली असं म्हणता येईल आपल्याला. पूर्व पाकिस्तानला बांगलादेश हे नाव आहे आणि पश्चिम पाकिस्तानला आजही पाकिस्तानच म्हणतात. अजून इंदिराजींनी एक महत्त्वाचं काम केलं. 1974ला त्यांनी या देशामध्ये प्रथमतः अणुस्फोट घडवून आणला, अणुचाचणी केली. राजस्थानातील पोखरण या ठिकाणी त्यांनी ही यशस्वीरित्या अणुचाचण्या घडवून आणल्या. आणि भारत हा सुद्धा एक अण्वस्त्रधारित देश आहे हे जगाला सिद्ध करून दाखवलं. पुढची अजून एक महत्त्वाची गोष्ट यांच्या कालखंडात घडली ती म्हणजे 1975ला सिक्कीममध्ये सार्वमत घेण्यात आलं. सिक्कीम नावाचं जे राज्य आहे ते 1975ला भारतात सामील झालं. कारण त्या ठिकाणची जनता भारतात सामील होऊ इच्छित होती आणि काही तांत्रिक अडचणीमुळे ते होत नव्हतं. तर इंदिराजींनी त्यात पुढाकार घेतला, सार्वमत घेतलं आणि जनतेने भारताच्या बाजूने सहभागी होण्याच्या बाजूने मतदान केलं आणि सिक्कीम हा प्रांत भारतामध्ये सामील झाला. पुढे एकूणच या सगळ्या घटना चालू होत्या आणि याच दरम्यान एक अतिशय महत्त्वाची घटना घडली. ती घटना आहे अलाहाबाद उच्च न्यायालयाने एक निकाल दिला. अतिशय महत्त्वाची घटना. आणि अलाहाबाद उच्च न्यायालयाने काय निकाल दिला तर इंदिराजींनी निवडणुकीमध्ये प्रशासकीय सत्तेचा गैरवापर केला, शासकीय यंत्रणेचा गैरवापर केला. अशा प्रकारचा ठपका अलाहाबाद खंडपीठाने अशा प्रकारचा निर्णय दिला. आणि मग साहजिकच इंदिराजींच्या विरोधात हा खटला असल्या कारणाने देशभर त्या विरोधात चळवळी झाल्या आणि जयप्रकाश नारायण यांनी या चळवळींचं नेतृत्व केलं. आणि एकूणच या सगळ्या चळवळीचा परिणाम म्हणून
1977ला ज्या निवडणुका झाल्यात त्यामध्ये इंदिराजींचा पराभव झाला आणि मग साहजिकच नवीन पंतप्रधान पदावर आले. पुढे हे कालखंड ते जे पंतप्रधान होते ते पूर्ण काळ आपला कार्यकाल करू शकले नाहीत आणि परत 1980ला निवडणुका होतात, त्याला मध्यावधी निवडणुका म्हणतात. पण यात एक महत्त्वाचा मुद्दा सुटला आहे की निवडणुकीत गैरप्रकार झाला आणि त्या संदर्भात अलाहाबाद उच्च खंडपीठाने निकाल दिला. याच्या आधी एक महत्त्वाची घटना घडलेली असते, या संदर्भातच एक महत्त्वाची घटना घडलेली असते. देशभर आंदोलने चालू असतात आणि आंदोलनामध्ये देशामध्ये अशांततेचं वातावरण असतं. देश काय म्हणता येईल की त्याला असं देशामध्ये अस्थिर वातावरण होतं आणि मग घटनेच्या नियमानुसार घटनेमध्ये अशा प्रकारची एक तरतूद आहे की जर देशामध्ये अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली तर पंतप्रधानांना देशामध्ये आणीबाणीची घोषणा करता येते आणि या अधिकाराचा उपयोग करत इंदिराजींनी 1975 साली या देशामध्ये आणीबाणी घोषित केली आणि या आणीबाणीचा परिणाम म्हणून अनेक राजकीय नेत्यांना तुरुंगात टाकण्यात आलं होतं. पण आपल्याला आणीबाणी म्हणजे काय हेही समजून घेतलं पाहिजे. जर देशामध्ये काही कारणाने अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली किंवा परकीय आक्रमणं झाली तर अशा वेळेस संविधानाच्या 352व्या कलमानुसार आपण म्हणजेच पंतप्रधान आणीबाणी घोषित करू शकतात आणि या आणीबाणीमध्ये जनतेच्या मूलभूत अधिकारांचा संकोच केला जातो किंवा ते थांबवले जातात, त्यावर गदा आणली जाते. काही वेळेला एखाद्या घटक राज्यात सुद्धा जर अस्थैर्य निर्माण झालं तरीसुद्धा त्या घटक राज्यात राष्ट्रपती राजवट घोषित करता येऊ शकते किंवा त्याला प्रादेशिक आणीबाणी असं म्हटलं जातं. आणि जर देशाची आर्थिक पत किंवा आर्थिक स्थैर्य धोक्यात आलं तर देशामध्ये आर्थिक आणीबाणीची घोषणा केली जाते. अशा प्रकारे या ठिकाणी आपण आणीबाणीचे 3 प्रकार बघितले. पहिला जो प्रकार आहे तो राष्ट्रीय आणीबाणी. ही 2 प्रकारे असते. जर अभूतपूर्व परिस्थिती, बंड किंवा राजकीय उठाव या कारणामुळे. दुसरं कारण आहे राष्ट्रीय आणीबाणीला, ते म्हणजे जर परकीय आक्रमण झालं तर हा झाला आणीबाणीचा एक प्रकार, त्याला राष्ट्रीय आणीबाणी म्हणतात. दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे एखाद्या घटक राज्यापुरता की त्या ठिकाणी अस्थिरता निर्माण झाली, अशांतता